नमस्कार. आजच्या व्हिडिओ सत्रात आपण वायर गेज आणि मायक्रोमीटर्सवर चर्चा करणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही वायर गेज आणि मायक्रोमीटर वापरण्यासाठी सक्षम असाल. चला वायर गेजपासून प्रारंभ करूया. वायर गेज म्हणजे काय? वायर गेज म्हणजे वायरचा व्यास किंवा वायरची जाडी मोजणे. वीजशास्त्रात वायरचा व्यास किंवा जाडी महत्त्वाची का असते? कारण कंडक्टरची करंट वाहून नेण्याची क्षमता त्याच्या व्यासानुसार निर्धारित केली जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर वायर सुरक्षितपणे किती विद्युत प्रवाह वाहून नेऊ शकते हे त्याची जाडी निर्धारित करते. उदाहरणार्थ, 100 वॅटचा दिवा 50 वॅटच्या दिव्यापेक्षा जास्त विद्युत प्रवाह वाहून नेतो, कारण 100 वॅटचा दिवा 50 वॅटच्या दिव्यापेक्षा जास्त काम करतो. याचाच अर्थ 100 वॅटचा दिवा 50 वॅटच्या दिव्यापेक्षा जास्त चमक निर्माण करतो. अधिक काम करण्यासाठी 100 वॅटच्या दिव्याला 50 वॅटच्या दिव्यापेक्षा जास्त करंट लागतो. ज्याप्रमाणे शारीरिक काम करणाऱ्या व्यक्तीला कार्यालयीन काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त अन्नाची गरज असते. त्यामुळे आपण दोन्ही दिव्यांसाठी समान आकाराची वायर वापरू शकत नाही, कारण करंट वाहून नेण्याची क्षमता कंडक्टरच्या जाडीवर अवलंबून असते. जसे की पाण्याच्या पाईपचा आकार प्रवाह निश्चित करतो. कंडक्टरमध्ये वाहणारा करंट नेहमी पाईपमध्ये वाहणाऱ्या पाण्यासारखा असतो. पाण्याच्या पाईपचा व्यास नेहमी पाण्याच्या प्रवाहावर अवलंबून असतो. त्याच प्रकारे वायरचा व्यास नेहमी करंटच्या प्रवाहावर अवलंबून असतो. जर वायरची जाडी योग्यरित्या निर्धारित केली गेली नाही आणि विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी पुरेशी नसल्यास या परिस्थितीला ओव्हरलोडिंग म्हणतात, ज्यामुळे वायरचे तापमान वाढू शकते आणि शेवटी आग लागू शकते. वायरचा व्यास कसा मोजायचा? व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर आणि वायर गेज प्लेट्स यासारख्या उपकरणांचा वापर करून वायरचा व्यास मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. गेज मोजमाप सामान्यतः 2 प्रकारांमध्ये विभागले जाते: अमेरिकन स्टँडर्ड वायर गेज AWG आणि स्टँडर्ड वायर गेज SWG. अमेरिकन वायर गेजचा उगम उत्तर अमेरिकेतून म्हणजेच अमेरिका आणि कॅनडामधून झाला आहे. स्टँडर्ड वायर गेज प्रणाली, ज्याला इम्पिरियल वायर गेज किंवा ब्रिटिश वायर गेज देखील म्हणतात, ब्रिटिशांपासून उद्भवली आहे आणि ही पद्धत भारतासह बहुतेक देशांनी स्वीकारली आहे. SWG मापन स्टीलच्या SWG प्लेटच्या यंत्राद्वारे केले जाते. हे वायर गेज वर्तुळाकार किंवा आयताकृती आकारात उपलब्ध असतात आणि त्यास आकाराच्या काठावर स्लॉट असतात आणि प्रत्येक स्लॉटवर वायर आकाराच्या क्रमांकाचा शिक्का मारलेला असतो. प्रथम वायर गेज प्लेट वापरून वायर किंवा कंडक्टरचा आकार मोजा. नंतर SWG चार्टवरून इंच किंवा मिलीमीटरमध्ये व्यास ओळखा. सर्वात लहान गेज आकार क्रमांकामध्ये कंडक्टरचा व्यास मोठा असेल आणि सर्वात मोठ्या गेज आकाराच्या क्रमांकामध्ये कंडक्टरचा व्यास लहान असेल. SWG आणि वायरचा आकार वेग आणि वेळेप्रमाणे असतो. जसजसा वेग वाढतो तसतसा प्रवासाचा वेळ कमी होतो आणि जशी वेळ वाढते तसा वेग कमी होतो. त्याचप्रमाणे जशी SWG संख्या वाढते कंडक्टरचा आकार कमी होतो आणि SWG संख्या कमी झाली की कंडक्टरचा आकार वाढतो. सर्वात लहान गेज क्रमांक 0.0048 इंच व्यासासह 40 असतो आणि सर्वात मोठा 0.000000 म्हणजे 7 इतका असतो, जो 0.5 इंच व्यासासह 7/0 म्हणून लिहिला जातो. मल्टीस्ट्रँड कॉपर वायरने सुरुवात करा. केबलच्या टोकापासून 1 इंच इन्सुलेशन काढा. कॉम्बिनेशन प्लायर वापरून वायरमधून कंडक्टरचा कोणताही एकल स्ट्रँड बाहेर काढा. सुती कापडाने वायरचे पृष्ठभाग स्वच्छ करा. ज्या कंडक्टरचे मोजमाप करायचे आहे त्याचा शेवट सरळ करा. जोपर्यंत तुम्हाला योग्य खोबणी सापडत नाही तोपर्यंत प्रत्येक खोबणीमध्ये वायर ठेवा. ज्या स्लॉटमध्ये वायर सहजरित्या सरकते तो गेजचा योग्य स्लॉट आहे. फिट घट्ट असले पाहिजे, परंतु खूप घट्ट नसावे आणि स्लॉटवर चिन्हांकित केलेला क्रमांक वायरचा आवश्यक गेज असतो. जर वायर फक्त स्लॉट क्रमांक 21 वर सरकत असेल आणि स्लॉट क्रमांक 22 मध्ये सरकत नसेल तर वायर गेज 21 SWG असल्याचे म्हटले जाते. रूपांतरण सारणीवरून मोजलेल्या गेज मूल्यासाठी इंच आणि मिलीमीटरमध्ये समतुल्य आकार मिळवा. 21 SWG साठी समतुल्य मूल्य 0.032 इंच आणि 0.183 मिलीमीटर आहे. जर वायर फक्त स्लॉट क्रमांक 16 वर सरकत असेल आणि स्लॉट क्रमांक 17 मध्ये सरकत नसेल
तर वायरचे गेज 16 गेज असे म्हटले जाते आणि गेज 16चे सममूल्य असेल 0.064 इंच आणि 1.626 मिलीमीटर. हे लक्षात ठेवले पाहिजे की SWG ची संख्या जसजशी वाढत जाते तसतसे वायरचा व्यास कमी होत जातो. आपल्या दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद.